वाचनाने समृद्ध होते मती, वाचनाने समृद्ध होते मती आणि मिळते आपल्या विकासाला गती, मिळते आपल्या विकासाला गती. नमस्कार. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच या ठिकाणी मी आभार मानते की आपण इतका सुंदर विषय या ठिकाणी ठेवलेला आहे की मी वाचलेले पुस्तक. जसं भारती मॅडमनी सांगितलं तसं मी देखील बरीच पुस्तकं वाचलेली आहेत. पुस्तक वाचण्याचा छंद मलाही आहे, परंतु आपण पुस्तक निवडताना असं निवडतो की जे एकतर आपल्या भावविश्वाशी निगडीत असतं किंवा जे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला चालना देण्यासाठी किंवा आपला छंद आपण छंद जोपासण्यासाठी पुस्तकाची आपण कुठल्याही पुस्तकाचं वाचन करत असतो. तर मी जे पुस्तक वाचलेलं आहे ते एका आदर्श शिक्षकाने लिहिलेलं पुस्तक आहे. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळद या ठिकाणी कार्यरत असणारे श्री प्रमोद धायगुडे सर यांनी लिहिलेलं आपली नावाचं पुस्तक. खरं तर पुस्तक पुस्तक लिहिणं आणि वाचणं हा त्या लेखकाचा अगदी आवडता छंद आहे. आणि त्या पुस्तकाची समीक्षा येथे करताना मी तुम्हाला सांगते की ते पुस्तक मी जे वाचलं त्याच्या मागचा भाव हा होता की सरांनी त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे नक्की याच्याबद्दल मला उत्सुकता होती. आणि माझ्या कार्यक्षेत्रासाठी म्हणजे मी एक शिक्षिका आहे, मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी किंवा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये आणखीन काही वेगळे गुण विकसित करण्यासाठी मला त्या लेखकाचा काय काय उपयोग होईल म्हणून ते मी पुस्तक वाचायला घेतलं. तर त्या पुस्तकामध्ये अनेक कथा आहेत की ज्या मला आवडल्या. त्यातल्या काही निवडक कथा मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते. पहिली जी कथा आहे ती आबली नावाच्या मुलीची. अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. आपण सगळेजण एवढं सुंदर आयुष्य जगतो की बाहेरच्या जगामध्ये एवढी दुःखदायक परिस्थिती आहे किंवा बाहेरच्या जगामध्ये किती दुःख सहन करणारी किंवा छोट्या छोट्या प्रसंगातून छोट्या छोट्या प्रसंगांना आपलं सुख मानणारी किती लोक आहेत हे आपल्याला त्या पुस्तकातून कळतं. आबली नावाची जी व्यक्तिरेखा आहे ती आबली जी आहे ती एका पालावर राहणारी मुलगी आहे, मेंढरांच्या पालावर राहणारी मुलगी आहे. आणि ती इतकी हुशार सुनसुनीत मुलगी असते की त्या शिक्षकाला असं वाटतं की आबलीने असं अडाणी राहून उपयोग नाही, तिने शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे. आणि मग त्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या प्रकारे तिच्या पालकांना संपर्क साधून सांगतात की आबलीला तुम्ही शिक्षणासाठी तयार करा किंवा शाळेमध्ये पाठवा. ती अगदी सुनसुनीत मुलगी आहे आणि तुमच्यासारखंच आयुष्य तिने का म्हणून घालवायचं, तिने सुद्धा तिच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्यामुळे तुम्ही आबलीला शाळेमध्ये पाठवा. परंतु तिचे पालक म्हणतात छे छे, ती एका मेंढपालाची मुलगी आहे, ती शेवटी मेंढरच हाकणार, काय उपयोग आहे तिचं शिक्षण घेऊन. तर तिचे कितीही सांगितलं तरी तिचे पालक तयार होत नाहीत. शेवटी गुरुजीच ते काहीतरी युक्ती काढून त्यांचं ध्येयच होतं की आबलीला कसल्याही प्रकारे शाळेमध्ये आणायचं. शेवटी त्यांनी त्यांच्या वर्गातल्या 2 मुलींना त्या ठिकाणी पाठवलं आणि 2 त्या मुलींना एक माहिती सांगितली की तुम्ही गावामध्ये जायचं आणि माहिती गोळा करून आणायची की गावातली मुलं कशी आहेत, गावातील लोक कशी आहेत. व त्या 2 मुली त्या पालावर जातात आणि सांगतात की आमच्या सरांनी आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे की गावामध्ये जायचं आणि सर्वेक्षण करायचं थोडक्यात आणि त्या सर्वेक्षणामधून लोकांची माहिती घ्यायची. आणि मग त्या मुली अगदी चुनचुनीत तिच्या वडिलांना काही प्रश्न विचारत असतात. आपल्याला खूप उत्सुकता लागते की अरे किती छान ह्या मुली बोलतात, किती छान ह्यांनी कपडे घातले. ती स्वतःच्या कपड्यांकडे बघते, त्यांच्या कपड्यांकडे बघते. आपल्याला थोडं वाटतं की अरे आपण पण ह्यांच्यासारखं शाळेत गेलं तर किती छान होईल. मग शेवटी त्या मुली मुद्दामून विचारतात तिला तुझं नाव काय ग, तर ती म्हणते आबली. ते त्यांना खूप आवडतं की आबली नाव हे किती छान आहे, तू आमची मैत्रीण होशील का. मग ती तयार होती, अरे वा एवढ्या चांगल्या घरातल्या मुली, एवढे छान कपडे घातलेल्या, इतके छान बोलणाऱ्या मुली माझ्या मैत्रीण होत आहेत. मग आबली खुश होते. हळूहळू त्यांची मैत्री वाढत जाते आणि त्या एकमेकींना भेटवस्तू द्यायला लागतात. आधीच आबलीला शाळेची भीती होती, वडिलांनी तिच्या मनामध्ये शाळेची भीती घातली होती की शाळेत खूप भीतीदायक वातावरण असतं, हे असतं ते असतं, सर रागवतात, छडी देतात, अभ्यास करावा लागतो, पाठांतर करावं लागतं. आणि एके दिवशी ते शाळेतली सगळी मुलं त्या रस्त्याने चाललेले असतात. आपलीला वाटतं आता हे सर मला शाळेत न्यायला चालेल. मग ती पटकन एका ताडपत्री खाली लपते आणि नंतर तिच्या लक्षात येतं की अरे ही सगळी शाळेतली मुलं तर पुढे चाललेली आहेत. मग ती हळूच ताडपत्री मागून उभं राहते आणि त्या मुलांच्या मागे जायला लागते. तर बघते तर ती सगळी मुलं आमराईमध्ये चाललेले असतात. मग ती हळूच डोकावून बघते की आमराई मागं का बरं ही मुलं काय करत आहेत. मग तेव्हा त्यांच्या गुरुजी कार्यानुभवच्या वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी बनवत असतात. ते पाहून आबलीला पण असं वाटतं की आपण पण जावं आणि त्या वस्तू तयार कराव्या. मग ती त्या ठिकाणी लपून बसते झाडामागं आणि सगळं बघत असते.
त्याच्यानंतर गुरुजी मुद्दामून विचारतात, तुम्हाला माहिती का रे प्राण्यांची वेगवेगळी नावं असतात? तर मुलं म्हणतात हो माहिती की गुरुजी. गुरुजी विचारतात कोणती कोणती नावं असतात? मग मुलं सांगतात, आमच्या बैलाचं नाव हे, आमच्या गाईचं नाव ते. मग गुरुजी मुद्दामून विचारतात, तुम्हाला माहितीये का रे मेंढरांची नावं काय काय असतात ते? मग मुली म्हटल्या, नाही नाही आम्हाला तर नाही माहिती, पण गुरुजी याचं उत्तर आबलीकडे. मग सगळे गुरुजी म्हणतात आबलीकडे, आणि मग सगळे मुलं आबलीकडे वळून बघतात. मग आबलीला असं वाटतं की त्यांची जी मैत्रीण, आबलीच्या ज्या 2 मैत्रिणी झालेल्या असतात त्या आबलीला घेऊन त्या ठिकाणी जातात. आणि मग आबलीला एवढं छान वाटतं की मी शाळेत न जाता मला प्रश्नांची उत्तरं यायला लागली. आणि मग ती तिच्या मेंढरांची जी कोल्हे गुणी किंवा तिने काय काय नावं ठेवलेली असतात ती नावं सांगते. आणि मग आबलीला असा आत्मविश्वास येतो की अरे आपण शाळेत जरी नाही गेलो तरी आपल्याला प्रश्नांची उत्तरे येतात. आणि मग गुरुजी तिला बसून घेतात, कारण होच्या वेगवेगळ्या वस्तू तिला बनवायला येतात. आणि मग तिला एवढा आनंद होतो आणि हळूहळू तिची शिक्षणाची भीती कमी होते. तर मी हे पुस्तक वाचताना माझ्या मागे फक्त माझ्या डोक्यामध्ये हे होतं की गुरुजींनी कशा आयडिया दिल्या आणि मुलांना कशा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं, अशा असंख्य गोष्टी आहेत. आणखीन त्यातली एक झिंगऱ्या नावाची जी गोष्ट आहे ते मला सांगायचंय. तर झिंगऱ्या ही जी गोष्ट आहे ती एका कातकरी समाजातला तो मुलगा आहे. आणि तो झिंगऱ्या जो आहे ते वाचताना अक्षरशः डोळे पाणवतात, कारण तो झिंगऱ्या जो आहे ते डोळे पाणवतात कारण तो झिंगऱ्या जो आहे त्याचे वडील जे आहेत ते दारुडे दाखवले, त्या कथेमध्ये दारुडे आहेत. आणि त्यांचा व्यवसाय जो आहे तो मासळी गोळा करणे, खेकडे गोळा करणे आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह करणे. तर त्याला अक्षरशः 6 महिने झालं त्या झिंगऱ्याला शर्ट मिळालेला नसतो. आणि मग तो ठरवतो, आईला म्हणतो, आई मला नवीन शर्ट कधी घेणार ग? बाकीची मुलं छान छान कपडे घालून इकडं तिकडं फिरतात आणि मी मात्र 6 महिने झाले एकच शर्ट घालतोय. मग त्याची आई सांगते, आता दिवाळीला आपली खूप मासळी विकून होईल, त्या मासळीच्या पैशातून मी तुला नक्की शर्ट घेऊन देईन. आणि मग तेव्हापासून झिंगऱ्या सारखा आईला विचारू लागतो, आई दिवाळी किती दिवस राहिली ग? आई दिवाळी किती दिवस राहिली ग? मग अक्षरशः असं करता करता अगदी दिवाळीचे 5-6 दिवस येऊन ठेवतात. मग झिंगऱ्या, त्याची आई आणि वडील हे सगळेजण मासळी गोळा करण्यासाठी जातात. मासळी गोळा करतात दिवसभर. झिंगऱ्याच्या डोळ्यासमोर फक्त नवीन शर्ट असतो. आज मला नवीन शर्ट मिळणार, आज भरपूर मासळी जर गोळा झाली तर माझी आई किती खुश होईल आणि मला शर्ट घेऊन येईल. आणि मग दिवसभर ते मासळी गोळा करतात आणि बाजारामध्ये जातात. बाजारामध्ये झिंगऱ्याचं लक्ष फक्त शर्टकडे असते. आणि मग हळूहळू त्यांची मासळी म्हणजे पूर्ण विकून होते. 3 टोपली मासळी त्यांनी आणलेली असते की ज्याच्यातून आपण नवीन वस्तू खरेदी करायच्या आणि आपली दिवाळी मस्तपैकी साजरी करायची. आणि थोड्या मासळी विकून होता होता तेवढ्यात अचानक काय होतं, तर झिंगऱ्याचे वडील त्याच्या आईला म्हणतात, मी 1-2च मिनिटात जाऊन आलो. झिंगऱ्याची आई म्हणते, अहो 2 मिनिटं कशाला जाताय? तुम्ही तसंच जाताल आणि दारूच्या दुकानावर जाऊन तिथं दारू पीत बसताल. तर झिंगऱ्या पण म्हणतो, बा आता थोडीच मासळी राहिली, कुठे चालला तू? पण तरी त्याचे वडील म्हणतात की मी 2च मिनिटात येतो. आणि असं करता करता ते 2 मिनिटाचे कधी 2-3 तास होतात ते कळत नाही. झिंगऱ्या आणि त्याची आई चारी बाजूला त्यांच्या बापाला शोधत बसतात, परंतु त्यांचा बाप कुठेच दिसत नाही. शेवटी त्यांच्या शेजारचे अण्णा जे नुकतेच दारू पिऊन आलेले असतात ते झिंगऱ्याला भेटतात. आणि भेटल्यानंतर झिंगऱ्या त्यांना विचारतो की माझा बाप कुठे आहे? तेवढ्यात तो रस्ता दाखवतो, कारण तोही शुद्धीत नसतो. आणि मग असं करता करता पुढे गेल्यानंतर बघतात तर झिंगऱ्याचा बाप गटाराच्या शेजारी तुडुंब पिऊन अगदी पडलेला असतो. आणि मग झिंगऱ्याच्या डोळ्यातून तो शर्ट, ती दिवाळीची घाई, सगळी दिवाळीची जी गडबड आहे ती सगळी त्याच्या डोळ्यासमोर अक्षरशः संपून जाते. आणि तेवढ्यात त्याची आई येते. आईला तो सांगतो की अगं आई, माझा बाळ इथं गटाराच्या जवळ दारू पिऊन पडलेला आहे. मग आई त्याच्या खिशामध्ये चापसायला लागते तर खिशामध्ये पैसेच नसतात. आणि मग त्याची आई खूप बडबड करते. दिवाळीची सगळी घाई, लेखकाने एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे की दिवाळीच्या पिशव्या घेऊन कसे लोक कौतुकाने जात आहेत, कशी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे की उद्या दिवाळी आहे, मी कशी साजरी करणार. टच्च भरून पिशव्या बाजारातून लोक घेत आहेत आणि त्या पिशव्यांना बगल देत झिंगऱ्या त्याच्या बापाला घेऊन, झिंगऱ्या आणि झिंगऱ्याची आई त्याच्या बापाला घेऊन त्या रस्त्यामधून घराकडे निघालेल्या आहेत. परंतु एवढं सगळं असून सुद्धा या झिंगऱ्या जाताना झिंगऱ्याच्या डोळ्यासमोरचा शर्ट हा पूर्णपणे आता गायब झालेला असतो. त्याच्या डोक्यात एकच असतं,
आता आपण पुन्हा मासळी गोळा करू. आपला बाप तर व्यवस्थित आहे ना. पुढच्या वेळेस पुन्हा आपण मासळी गोळा करू आणि पुन्हा नवीन शर्ट घेऊन जाऊ दे मरू दे. म्हणजे ह्या कथेतून मला एकच कळतं की झिंगऱ्यापुढे एवढ्या समस्या असतात किंवा एवढ्या संकटातून सुद्धा न डगमगता आत्मविश्वासाने झिंगऱ्या एवढं म्हणतोय की जाऊ दे मरू दे, माझा बाप तर जिंदा आहे ना. मग त्यात काय झालं, मी पुन्हा मेहनत करेन, पुन्हा मासळी गोळा करेन आणि पुन्हा नव्याने माझा नवीन शर्ट खरेदी करेन. अशी सुंदर या ठिकाणी कथा आहे. अशा अनेक कथा त्या लेखकाने लिहिलेल्या आहेत. खरं तर वेळेअभावी मी सगळ्या कथा तुम्हाला सांगत नाही, पण एवढं मात्र नक्की सांगेल की प्रत्येक कथा वाचताना तुमच्या डोळ्यातील अश्रू ओघळणारच. आणि अशा अनेक कथा आहेत की ज्या अगदी आपण खूप सुंदर आयुष्य जगतो. बाहेरचे जे बैजी नावाची कथा आहे, डूल नावाची कथा आहे, प्रत्येक कथेतून आकाशकंदील नावाची कथा आहे, ती पण खरंच सुंदर आहे. तीही मी सांगितली असते पण वेळेअभावी मी ती सांगू शकत नाही. फक्त तुम्हाला एवढी विनंती करेन की आपली नावाचं पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर ते माझ्याकडे आहे. अगदी छोटं पुस्तक आहे की तुम्ही अगदी 2 दिवसात, म्हणजे तुमच्या वेळेनुसार अगदी 2 दिवसात सुद्धा तुम्ही ते पुस्तक वाचून काढाल. परंतु ते एकदा पुस्तक कुठलंही हातात घेतलं, ते वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये आपोआप विचार परिवर्तन व्हायला सुरुवात होतं. ह्या प्रत्येक कथेतून आपल्याला एक माणूस म्हणून आपण जीवन जगण्यासाठी आपल्यासमोर कसा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि जीवन जगताना कोणत्याही संकटाला न घाबरता न जुमानता अगदी पुन्हा नव्याने उभा राहून पुन्हा आपण आपल्या पुढच्या लढाईला तयार झालं पाहिजे. ही शिकवण मला ह्या आबली नावाच्या पुस्तकातून कळते. लेखकाची माफी मागते की मजकुरामध्ये काही थोडासा बदल झाला असेल, अनावधानाने काही चूक झाली असेल तर मी माफी मागते. आणि तुम्ही सर्वांनी माझ्या या म्हणजे वक्तृत्व स्पर्धेसाठीच्या भाषणाला सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.